ब्रेकिंग न्यूज आहे। मीरा रोडच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले नेते राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर मीरा रोडमध्ये आज मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढलेला होता। यामध्ये मनसेचेही काही नेते, त्याचबरोबर शिवसेना युबीटीचे नेते सहभागी झाले होते आणि हेच नेते आता राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तिथली ही दृश्य आपण बघू शकतोय। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई हे शिवतीर्थावर पोहोचलेत। राज ठाकरेंची भेट ते घेणार आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। श्रीकृष्ण, काय सांगाल? आज मोर्चा तर निघाला मीरा रोड परिसरामध्ये, मात्र त्याला आधी परवानगी नव्हती, धरपकड करण्यात आली होती अनेक कार्यकर्त्यांची। अशात हे नेते राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत, काय अपडेट्स? नक्कीच स्वरा पाहायला गेलं तर सकाळपासूनच अगदी मराठी एकीकरण समिती असेल, त्याचबरोबर मराठी भाषाप्रेमी जे आहेत त्यांचं सकाळी मीरा रोड येथे जे आहे ते आंदोलन पार पडणार होतं। परंतु पोलिसांनी जे आहे ते आंदोलनकर्त्यांना जे आहेत सकाळपासूनच धरपकड करायला सुरुवात झाली। त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया ज्या आहे एकीकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहे येऊ लागल्या। त्यानंतर मनसे असेल आणि शिवसेना असेल, त्या थेट मनसे कार्यकर्ते, त्याचबरोबर मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे, त्याचबरोबर शिवसेनाचे नेते असतील, हे सर्वच जण आहे मीरा रोड येथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि संपूर्ण मराठी माणसांना, त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी असतील किंवा सर्वच मराठी प्रेमी असतील, या सर्वांना मार्गदर्शन केल्यानंतर जे आहे यशस्वीरित्या जे आहे ते आंदोलन पार पडलं। त्यानंतर संपूर्ण मीरा रोड परिसरात जे आहे ते मीरा रोड स्थानकाबाहेर जे आहे यशस्वीरित्या आंदोलन पार पडलं। आणि त्यानंतरच जे आहे पाहायला गेलं तर मनसे नेते संदीप देशपांडे, त्याचबरोबर सरदेसाई हे देखील जे आहे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे दाखल झालेले आपल्याला बरोबर आहे श्रीकृष्ण। एकूणच आता या भेटीनंतर त्यांची काही प्रतिक्रिया येते का बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।